नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघा आपण एखादं मराठी वाक्य, मग लहानातला लहान असो की मोठ्यातला मोठा वाक्य, त्याला आपण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बदलू शकतो। तर बघा, इंग्लिश बोलणे फार कठीण नाही। आपण बघा एखाद्या क्रिकेटर म्हणा किंवा सेलिब्रिटीची स्पीच ऐकतो किंवा स्पीच आपण बघतो, तर तो प्रत्येक सेंटेन्स ग्रामॅटिकली बोलतो का? तसेच बघा, आपण दररोज मराठी बोलतो, तर आपण जी मराठी बोलतो ते पूर्णपणे आपण व्याकरणानुसार किंवा ग्रामॅटिकली बोलतो का? तर नाही। मग आपल्याला इंग्लिश बोलायचे आहे, तर इंग्लिश बोलण्याकरता आपल्याला पूर्ण ग्रामर येणे आवश्यक आहे का? तर नाही। आपल्याला फक्त थोडं बेसिक ग्रामर आलं तरी आपण इंग्लिश बोलायला सुरुवात करू शकतो किंवा कोणताही मराठी सेंटेन्स असेल त्याला आपण इंग्लिशमध्ये कन्वर्ट करू शकतो। फक्त सुरुवात करायची आहे। मग आपण सुरुवात करते वेळी पूर्ण ग्रामॅटिकली इंग्लिश येईल अशी सुरुवात करायची का? तर नाही। तर आपल्या पुढे बघा एक वाक्य आहे, मी क्रिकेट खेळत आहे। हे मराठीमधलं एकदम साधं वाक्य आहे, छोटं वाक्य आहे। याला आपल्याला इंग्लिशमध्ये बदलवायचं आहे। तर सर्वप्रथम बघा, आपण इंग्लिशमध्ये बदलवतेवेळी आपल्याला टेन्स म्हणजे काळचा थोडा बहुत तरी नॉलेज असायला पाहिजे। तर हे वाक्य तुम्ही बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल का हे वाक्य कोणत्या काळातील आहे। तर हे वाक्य बघा, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळातील आहे आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधले वाक्य आहे। कारण ते बघा, क्रिया जी आहे खेळण्याची, खेळत आहे, क्रिया चालू आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य आहे। तर या वाक्याला आपल्याला इंग्लिशमध्ये बदलवायचं आहे। तर कसे बदलवणार? तर बघा, अगोदर वाक्याचे आपण भाग पाडून घेऊ। वाक्यामध्ये बघा एकूण 4 शब्द आहेत। पहिला आहे मी, दुसरा आहे क्रिकेट, तिसरा आहे खेळत आणि चौथा आहे। तर या वाक्याला आपल्याला इंग्लिशमध्ये बदलवायचं आहे। तर काय करायचं? तर इंग्लिशमध्ये बदलवतेवेळी एक नियम लक्षात ठेवा, पहिला जो वाक्य आहे तो प्रत्येक वेळी पहिलाच ठेवायचा। तरी तो काय होईल बघा, तर बघा, मी या शब्दासाठी आपण इंग्लिशमधला कोणता शब्द वापरतो? तर मी साठी आपण आय हा शब्द वापरतो, कारण हा एकवचनी आहे, सिंग्युलर आहे। त्यामुळे आपण मी साठी कोणता आय, आणि आय नंतर बघा हा वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे का? तर नाही, हा वाक्य आहे चालू वर्तमान काळातील, प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधील। म्हणून बघा, आय नंतर आय एम हा हेल्पिंग वर्ब वापरला जातो। आपण पहिला शब्द वापरला आय एम म्हणजे आहे। त्यानंतर बघा, आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य कन्वर्ट करतेवेळी शेवटून इकडे यायचं आहे, फक्त पहिला शब्द घ्यायचा। नंतरचं बघा, खेळत, खेळत हा क्रियापद आहे। मग क्रियापद बघा, वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधला क्रिया चालू असेल तर आपल्याला क्रियापदाला ING हा प्रत्यय लावायचा आहे। आता खेळणे, खेळणेला आपण काय म्हणतो? प्ले, परंतु इथं क्रिया चालू आहे म्हणून काय इथं क्रियापदाला ING प्रत्यय लागेल, प्लेइंग, ING प्रत्यय लागला, आय एम प्लेइंग। नंतरचं वाक्य कोणतं आहे बघा, खेळत नंतर कोणतं आहे? क्रिकेट, तर आय एम प्लेइंग क्रिकेट। अशा प्रकारे वाक्यात बनेल। बघा, मी क्रिकेट खेळत आहे, तर आपल्याला मीचं काय? आय आणि आहे, आय एम खेळत। वाक्यामध्ये क्रिया चालू आहे, वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधलं आहे म्हणून क्रियापदाला आपण ING हा प्रत्यय लावला आहे। आणि त्यानंतरचा शब्द कोणता आहे? क्रिकेट, तर क्रिकेट, आय एम प्लेइंग क्रिकेट। अशा प्रकारे वाक्य पण अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो। नंतर दुसरं वाक्य बघा, आपण थोडा मोठा वाक्य घेतलेला आहे। या मोठ्या वाक्याला आपण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो? मी माझ्या आईसोबत गावाला जात आहे। या वाक्यामध्ये बघा 7 शब्द आलेले आहेत, 7 शब्द मिळून एक वाक्य तयार झालेलं आहे, मी माझ्या आईसोबत गावाला जात आहे। तर हे वाक्य बघा, आपल्याला वाचल्यानंतर समजून जायला पाहिजे का कोणत्या टेन्समधील आहे। तर हे वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, क्रिया सध्या चालू आहे। मग इथे बघा, अगोदर सांगितल्याप्रमाणे अगोदर आपल्याला कर्ता घ्यावायचा आहे, कर्ता। तर बघा, आपण म्हटलं आहे वाक्य सिंग्युलर, मी म्हणजे वाक्य एकवचनी आहे। तर बघा, कर्ता काय आहे? एकवचनी आहे। मी म्हणजे कर्ता एकवचनी आहे। कर्ता एकवचनी असेल तर आपण काय वापरतो? आय वापरतो, आणि आय नंतर आपण हेल्पिंग वर्ब वापरतो, तो कोणता? तर एम, आय एम। काहून? तर बघा, वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधलं आहे। वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये असेल तर आपल्याला आय नंतर एम हा हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे, आय एम। एवढं आपल्याला समजलं। त्यानंतर आपल्याला शेवटून यायचं आहे, इकडून आहे जात आहे, गावाला सोबत आई माझ्या, या प्रकारे यायचं आहे। तर आय एम। आता जाला का म्हणतो आपण? जाणे, जाणेला आपण काय म्हणतो? गो, परंतु वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधलं आहे म्हणून क्रियापदाला आपल्याला काय करायचं? ING प्रत्यय लावायचा आहे। जाण्याची क्रिया आहे, परंतु बघा वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधला असेल तर आपल्याला क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आहे। गो हा क्रियापद आहे, याला आपण ING प्रत्यय लावलं तर वाक्य काय? आय एम गोईंग। त्यानंतरचा शब्द आहे गावाला।
तर बघा गाव, गावला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो विलेज, परंतु बघा इथं ला हा प्रत्यय जोडला आहे, ला हा प्रत्यय जोडला आहे म्हणून आपण त्या अगोदर काय लिहू, आय एम गोइंग टू विलेज, आय एम गोइंग टू विलेज, गावाला, गावला आपण काय म्हणतो विलेज, पण ला हा प्रत्यय जोडला म्हणून आपण गोइंग टू, गोइंग नंतर काय लिहू टू विलेज, नंतर काय सोबत, सोबत आहे, सोबतसाठी आपण लिहू विथ, सोबत विथ, कोणासोबत तर माझ्या आई, आईसोबत. तर इथे बघा आपल्याला थोडं बदल करायचा आहे, वाक्य रचना योग्य प्रकारे जुळली पाहिजे. आपण जर लिहिलं मदर माय लिहिलं तर वाक्य बरोबर नाही होणार, त्यासाठी आपण माझी आई, तर माझ्या आईला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो माय मदर, म्हणून इथं काय ना माय मदर. तर वाक्य आपलं काय होता, मी माझ्या आईसोबत गावाला जात आहे. याचं इंग्लिशमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनवलं आपण. अगोदर मी साठी आय एम. वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्समधलं असेल तर आपल्याला आय नंतर एम लावायचं नसतो, परंतु वाक्य प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समधलं असेल तर आपल्याला आय नंतर एम हे हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला शेवटपासून सुरुवात करायचं आहे. नंतर आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे. क्रिया जाण्याची आहे आणि वाक्य प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समधलं आहे म्हणून आपण जाणे, गो, याला आपण इंग्लिशमध्ये जाणे याला आपण इंग्लिशमध्ये गो म्हणतो आणि गोला या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलं त्यामुळे ते गोईंग. कुठं जातो आपण गावाला, ला हा प्रत्यय लागला म्हणून आपण टू विलेज असं लिहिलं गावाला, तर टू विलेज. सोबत विथ माझ्या आई, माझ्या आईसोबत म्हणून माय मदर. अशा प्रकारे वाक्य अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे मराठीतील वाक्य इंग्लिशमध्ये बनवायची पद्धत आपल्याला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नंतरचं वाक्य आहे बघा, हा वाक्य पण आपण थोडा मोठा वाक्य घेतला आहे. मी दररोज माझ्या मित्रासोबत शाळेत जात आहे. बघा वाक्य काय, मी दररोज माझ्या मित्रासोबत शाळेत जात आहे. वाक्य प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समधलं आहे त्यामुळे क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागेल. करता एकवचन आहे, सिंग्युलर आहे त्यामुळे आय, आणि वाक्य प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समधलं असल्यामुळे आपल्याला आय नंतर एम हे हेल्पिंग वर्ब वापरायचे आहे. हे तीन गोष्टी लक्षात ठेवायचे आहे आपल्याला. वाक्य समजून घ्यायचं वाक्य कोणत्या टेन्समधलं आहे आणि त्यानंतर या मराठी वाक्याला आपल्याला इंग्लिशमध्ये बदलवायचं आहे. तर सर्वप्रथम आपण काय घेतो, करता. करता इथे काय आहे, मी. मीसाठी इंग्लिशमधला कोणता शब्द येतो तर आय, आपण करता घेतलं. आय नंतर आपल्याला एम हा हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे कारण वाक्य बघा हा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समधला आहे, इथं आहे म्हणून आय एम. त्यानंतर आपल्याला शेवटून जायचं आहे पुढे, आय एम नंतर बघा जात. क्रिया काय आहे, जाण्याची आहे, जात आहे, क्रिया होत आहे. तर जाणेला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो गो, परंतु बघा हे वाक्य प्रेझेंट कंटिन्यूअसमधलं आहे, क्रिया होत आहे म्हणून क्रियापदाला आपल्याला आय एन जी प्रत्यय लावायचा आहे. गोईंग, गोला आपण आय एन जी प्रत्यय लावला, आय एम गोईंग. कुठे जातात, शाळेत. शाळेला आपण काय म्हणतो स्कूल, परंतु बघा इथं शाळेला हा त प्रत्यय लागला आहे त्यामुळे आपण क्रियापदाच्या पुढे लिहू टू स्कूल. आय एम गोइंग टू स्कूल. कोणासोबत जातो आपण, मित्रासोबत. मग सोबतसाठी आपण लिहू विथ, विथ मित्रासोबत जातो, माझ्या मित्रासोबत म्हणून विथ माय फ्रेंड्स, विथ माय फ्रेंड्स माझ्या मित्रासोबत. इथपर्यंत आपण आलो आहे. त्यानंतर राहिलं काय तर दररोज. तर दररोजला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो डेली, डेली. तर अशा प्रकारे वाक्य बनेल, मी दररोज माझ्या मित्रासोबत शाळेत जात आहे. तर आय एम गोइंग टू स्कूल विथ माय फ्रेंड्स डेली. अगदी बघा सोप्या पद्धतीने. आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण आली आहे का नाही, फक्त आपल्याला टेन्सचा थोडा बेसिक नॉलेज असेल तरी आपण अगदी सोप्या पद्धतीने वाक्य बनवू शकतो. आणि बघा टेन्सबद्दल तुम्हाला जरी थोडं बहुत माहिती नसेल तर चॅनलवर व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये आपल्याला टेन्सबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्यानंतरचं वाक्य आहे, मी दररोज 10 वाजताच्या बसने शाळेत जात आहे. मी दररोज 10 वाजताच्या बसने शाळेत जात आहे. तर हे वाक्य पण बघा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समधील आहे. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला आहे, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं. तोपर्यंत नमस्कार.